36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून काल शहरामध्ये कमाल 45.6 तापमानाचा उच्चांक गाठलाय. अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय, तर नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्यानं कालच हीट वेव्हचा इशारा दिला होता आणि त्यानुसार तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे. आजही अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा अलर्ट कायम ठेवण्यात आलाय. तापमान उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापासून तापमानामध्ये किंचित घट होण्याची शक्यता आहे, तर 28 तारखेनंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतोय. दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये शक्यतो बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे, डोक्यावर कापड किंवा टोपी वापरावी, भरपूर पाणी पिणे आणि सावलीमध्ये राहणं आवश्यक असल्याचं प्राध्यापक अनिल बंड, हवामान विभाग यांच्या वतीने सांगण्यात आलंय. तसेच शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळेत शेतातील कामे टाळावीत आणि जनावरांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसं पाणी द्यावं असंही आवाहन करण्यात आलंय. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड. काल अमरावतीमध्ये 45.6 डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे अकोला आणि अमरावतीचे सारखेच होते आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त होते. काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला होता. आजसुद्धा अमरावती, अकोला, वर्ध्याकरिता हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून आजसुद्धा तापमान कालच्यासारखेच राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या तापमान थोडे कमी होण्याची शक्यता असून 28 तारखेनंतर तापमानात घट येण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी सकाळी 10 ते 6 या वेळेत शक्यतोवर घराच्या बाहेर निघू नये. तसेच बाहेर जाणे अर्जंट असल्यास दुपट्टा, भरपूर पिण्याचे पाणी, सावलीमध्ये राहणे वगैरे करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतातील कामेसुद्धा दुपारच्या वेळी करू नयेत आणि आपल्या गुराढोरांना सावलीत ठेवावे आणि भरपूर पाणी पिण्यास द्यावे. नमस्कार. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.